व्हिडिओ बनवण्याचा आजचा आहे 22वा दिवस. तर माझ्या मनस्विनी काल माझ्यासाठी असं ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं. स्कूलमधूनच तिने ग्रीटिंग कार्ड बनवून आणलं होतं. मस्त हॅपी बर्थडे मॉम. आणि तिथे सिंड्रेलाचं तिच्या स्कूलच्या पुस्तकमध्ये ना हे होतं पोस्टर, तर तिने असं कट करून छान ग्रीटिंग कार्ड बनवलं. आपल्या हिशोबाने खूप छान वाटला. तर असं तिने मला बड्डे गिफ्ट दिलं आणि खूप मस्त दिला. आणि रात्रीचा भात होता, तर याला फोडणीचा भात बनवून घेतली होती. असं वाटाण्याचे दाणे, गाजर वगैरेचे काप करून. तुम्ही याला काय म्हणता? आम्ही तर फोडणीचा भात म्हणतो, सातारलेला भात पण म्हणतात आमच्या इकडे. तुमच्याकडे असं वाटलेला भात मस्त बनवतात, त्याला काय म्हणतात नक्कीच मला कमेंट करून सांगा. नंतर दादा इकडे मस्त खेळत होता. ही स्ट्रॉबेरी आणली होती बघा, किती मस्त लाल स्ट्रॉबेरी आहे. खूपच छान. महाबळेश्वरवरून आणली होती ही. तर बघा दादा कसा खात आहे. त्याला आवडली. मस्त आंबट गोड अशी स्ट्रॉबेरी आहे आणि मस्त मोठी मोठी पण आहे बघा. मस्त खात आहे. त्याला मस्त टेस्ट आवडते. तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघत आले असल्यास नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काल छान वाढदिवस सेलिब्रेट झाला माझा. सगळ्यांनी मला विशेष दिल्या कॉलच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून. तर खूप छान वाटलं. आणि घरीच आम्ही छोटासा बड्डे सेलिब्रेट केला. आणि माझ्याकडे माझे मम्मी पप्पा पण आले होते. त्यांनी महाबळेश्वरहून माझ्यासाठी स्ट्रॉबेरी आणल्या होत्या, ते तर तुम्हाला दाखवल्या आहेत. आणि माझे फ्रेंड्सनी माझ्यासाठी पिझ्झा वगैरे बोलवला होता. तर छोटीशी आमची अशी पार्टी झालेली आहे. त्याचे मी व्हिडिओ क्लिप्स तर तुमच्यासोबत काही शेअर केलेले नाही आहेत. बघूया जमते काय, कारण की ते ना फोल्डरमध्ये सेव्ह होत नाही, त्याच्यामुळे ना मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे. तर छान छोटासा बड्डे सेलिब्रेट केला माझा. खूप छान वाटलं. आपल्या बड्डेच्या दिवशी काहीतरी स्पेशल फील होते, तर खूप छान वाटते. तर असंच काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे. खूप छान वाटलं. माझ्या मुलीने मला ग्रीटिंग कार्ड दिलं, ते तुम्हाला मी दाखवलंच आहे सुरुवातीला. तिने स्कूलमधून आल्याबरोबरच मला ग्रीटिंग कार्ड दिलं होतं. तर अशा प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेट झाला. आणि आज जास्त काही व्हिडिओमध्ये दाखवण्यात नाही आहे, कारण की ना मला घरचे खूप कामं होते, पाहुणे वगैरे होते घरी, त्याच्यामुळे. तर माझा असा छोटासा आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. बाय.